मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज तुमच्यासोबत आळूच्या पानाची रेसिपी शेअर करणार आहे। पहा, आपण आळूच्या पानाची वडी बनवतो। आपण आळूचे पानं तेलामध्ये तळून घेतो, पण मी आज त्या प्रकारे कोणत्याच प्रकारे मी आळूचे पानं बनवणार नाही। एकदम 5 मिनिटांमध्ये साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे आळूच्या पानाची। पहा, आपली आई आजी अशा पद्धतीने आळूचे पानं बनवतात। पहा, फक्त बेसन पीठ वगैरे लावून ते तव्यावरती तळून घ्यायची गावरान पद्धतीने। पहा, खूप खायला टेस्टी आणि मस्त लागते। पाहिजे स्वच्छ धुवून मी असे आळूचे पानं घेतलेले आहेत। आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ लावायला मळून घेऊ। मी इथं घेतलेला आहे 100 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ, थोडीशी हळद घालायची, आणि मी इथं लसूण, जिरे, मिरची, थोडीशी कोथिंबीर याची पेस्ट बनवून घेतली होती। ही पण आपल्याला याच्यामध्ये घालायची। तुम्हाला जर हिरव्या मिरचीचं आळूची पानं आवडत नसतील तर तुम्ही इथं लाल तिखटाचा पण वापर करू शकता। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्याला एकदमच जास्त पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालून याचं मस्त असं बेटर तयार करून घ्यायचं। आणि आपल्याला इथं जास्त पातळ नाही करायचं, कारण की आळूच्या पानाला लावायचं आपल्याला इथं घट्टच ठेवायचं आहे। पहा, एकदम कमी साहित्यामध्ये आळूचे पानं इथं मी बनवणार आहे। पहा, एकदम पटकन होणारी रेसिपी आहे। इथं आपण असं मस्त असं याचं बेटर तयार करून घेतलेलं आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। मस्त असं आपण इथं पीठ मळून घेतलेलं आहे। पहा, जास्त पातळ बी नाही आणि घट्ट नाही। इथं आपल्याला पातळ करायचंच नाही, घट्टच ठेवायचंय। आता आपण आळूच्या पानाला लावून घेऊ। पहा, अशा पद्धतीने पान असं उलट ठेवायचं पलटी करून, आणि त्याच्यावरती असे बेसन पीठ लावून घ्यायचं। आपण आपल्या आवडीनुसार जास्त कमी पण लावू शकतो। आणि अशा पद्धतीने आपल्याला दुमटून घ्यायचे। सर्व अशाच पद्धतीने आपल्याला पानांना पीठ लावून घ्यायचंय। सर्व अशा आपल्या पानांना इथं पीठ लावून झालेलं आहे। आपण आता ते तळून पहा, मी इथं तवा गरम करायला अगोदरच ठेवला होता, आणि अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती तेल लावून घ्यायचंय, कारण की आपले पानं खाली चिकटू नयेत म्हणून। आणि पीठ लावून घेतलेले पानं आहेत ना, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। आणि पानं तव्यावर ठेवून घेतल्याच्या नंतर आपल्याला परत त्याच्यावरती तेल लावून घ्यायचं परत एकदा, आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मिडियम गॅसवरती वाफलून घ्यायचे। फुल गॅस ठेवायचा नाही, फुल गॅस जर ठेवला तर आपले पानं करपल्या जातील। आपल्याला मिडियमच गॅस ठेवायचा आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफलून दिलेले आहेत। आता आपण याची पलटी करून घेऊ। मस्त असे आपले इथं पानं तळलेले बी आहेत। जास्त अशा पद्धतीने जर पानं बनवले ना, तेलकट पण होत नाहीत आणि बनवायला पण सोपे आहेत। आणि आता परत आपण झाकण ठेवणार आहेत 1-2 मिनिटं। पहा, इथं आपले मस्त असे इथं पानं तयार झालेले आहेत आणि तळलेले बी आहेत। आता आपण ते एका डिशमध्ये काढून घेऊ। आणि पहा, इथं आपण आळूच्या पानाला पीठ लावून आपलं इथं पीठ उरलेलं आहे, आणि मी त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला याची पोळी बनवून घ्यायची। अगोदर थोडंसं तव्यावरती तेल टाकून घ्यायचं, आणि मग हे पीठ अशा पद्धतीने तव्यावरती टाकून घ्यायचं।
आपलं पीठ शिल्लक जर राहिलं ना वायाला पण जात नाही. अशा पद्धतीने जर पोळी बनवली ना खूपच खायला टेस्टी आणि मस्त पण लागते. पोळी तव्यावर टाकून घ्या. पण आता पोळी पलटी करून घेऊ. पहा मस्त इजी असते आपली इथं पोळी निघलेली आहे, अजिबात चिकटलेली नाही. आणि परत आपण आणखीन थोडंसं तेल सोडून घ्यायचं. पाहित आपली बेसन पोळी सुद्धा तयार झालेली आहे. मस्त अशी इथं पोळी बी तयार झाली. आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊ. माझी इथं आळूचे पानं पण तयार झालेले आहेत आणि जे बेसन पीठ आपलं आळूच्या पानाला लावून उरलेलं आहे त्याची एक पोळी बनवून घेतली आहे. आपली इथं पोळी पण तयार आहे. कशी वाटली माझी इथं आळूच्या पानाची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.